जय श्रीराम जय श्री केदार. तुम्ही इथपर्यंत पाहिलं होतं. आपण आहे ना इथला नजारा सगळा शूट करीत होतो आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ होता नाही का. या पुलावर उभं राहून आपण आहे ना नदीचा आहे ना जबरदस्त व्हिडिओ काढत होतो बरं. केदारनाथ महाराजांच्या मंदिराच्या बाजूला बिलकुल आहे ना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ध्वज लावला होता. म्हटलं भाऊ एकदम जबरदस्त काम केलं. आपला महाराष्ट्राचा माणूस आहे इथपर्यंत ध्वज लावायला आला होता. म्हटलं तुम्हाला बोललो होतो एक ठिकाणी भंडारा चालू आहे. मग आपण तिथं टपक्यानं आलो आणि भंडाऱ्याला लाईनीत लागलो आणि टपक्यानं ना आपल्याला एक ताटात आहे ना भात वरण आणि ना शिरा भेटत होता. तो टपक्यान घेतला. म्हणलं आता आहे ना टपक्यान जेवण करू आणि पुढे जायचंय. म्हणलं परत आपल्याला लांब प्रवास आहे आपला. भंडाऱ्यामध्ये जे अन्नदान भेटतं ना ते एक नंबर राहतं बरं का. नाद नाही करायचं नाद एकदम नाद. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ध्वज आहे ना ज्यांनी पण लावला आणि त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोस्ट करत राहू. त्याला पण वाटलं पाहिजे याला आपला कोणतरी व्हिडिओ टाकली बरं का. आता आपलं इथलं सगळं आवरलं होतं आणि जाता जाता तुम्हाला सांगतो मला वरती एक मंदिर दिसलं होतं छोटंसं. पण तुम्हाला सांगतो आपली इच्छा सुद्धा राहील नाही इथपर्यंत जायची. म्हणजे एवढं जाम झालं होतं आम्ही इथे येऊन नाही. मंदिराच्या परिसरात तुम्हाला सांगतो आजूबाजूला एवढं जबरदस्त काम चालू आहे ना. आता तिथं राहण्याची पिण्याची खाण्याची सोय सगळी करून राहिली. जबरदस्त राहण्याचे ना बिल्डिंग बांधून राहिली. इथं पण बघा कधी कधी असं वाटतं या रूम मध्ये राहा. पण तुम्हाला सांगतो या रूम पेक्षा टेंटचं भाडं परवडतं बरं का. रूम लय महाग. जाता जाता आपल्याला परत हा पूल दिसला. पण तुम्हाला सांगतो हा पूल आम्ही जेव्हा आलो तेव्हा एकदम रिकामा होतो. पण आता निवडी भयानक गर्दी झाली. म्हणलं लोकांचे दर्शन होते का नाही काय माहिती. पण नंतर कळलं 4 किलोमीटर मागे लाईनी. म्हणलं आता काळा बारदान दिसतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा ना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट काढते ना तेव्हा इथं ना तुमचे पास काढले जाते बरं का. ते तिकीट दाखवायचे तुम्हाला 2 मिनिटात इथं पास भेटतो. काय गर्दी वगैरे नाही राहत. लगेच गेले लगेच पास भेटत राहतो बरं का लगेच.